नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या 12 ऑगस्टला आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून मांडावे, त्यांना हळद कुंकू व फुले वाहावी आणि गोडाचा नैवेद्य दाखवावा. श्रावण महिना लागण्याच्या 1 दिवस आधी घरातील नकारात्मकता दूर करून प्रकाश व समृद्धी आणण्यासाठी हा सण पाळला जातो. या दिवशी घरातील सर्व दिवे, समया आणि निरांजने दूध व नंतर पाण्याने धुवून पुसून चौरंगावर ठेवतात. पाटावर किंवा चौरंगावर एक स्वच्छ कपडा टाकून त्यावर हे सर्व दिवे प्रज्वलित करून ठेवावेत व रांगोळी टाकावी. दिव्यांना फुलासोबतच दुर्वा, आघाडा आणि पिवळे फुले वाहून मनोभावे पूजा करावी. दिव्यांना कणकेचे उकडीचे गोड दिवे, पुरणपोळी किंवा दूध साखर यांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर दिव्यांची कहाणी वाचावी किंवा ऐकावी. घरातील इडापिडा टाळावी, अज्ञान रोगराई दूर व्हावी व ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी. हेच आपली संस्कृती आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेने आयुष्य उजळून निघते. या दिवशी आषाढी अमावस्या असल्याने विशेष महत्त्व आहे. या अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी पितरांसाठी पितृस्तोत्र म्हणावे वा पितृपूजन करून नैवेद्य दाखवावा. काही चूक झाली असेल तर आपल्या पितरांची या दिवशी माफी मागावी. या दिवशी मुलांना औक्षण करण्याची सुद्धा पद्धत आहे. औक्षणामुळे मुलांची दुष्ट लागण्यापासून आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण लाभते. अशा प्रकारे दीप अमावस्येला दीपपूजनाने घरात सकारात्मकता वाढवावी. धन्यवाद.